मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गौरी माईंना मी यांना शिक्षा देणार असं सांगते. तेव्हा देवकी माईंना मी तुमच्या पाया पडते, परंतु मला तुम्ही शिक्षा द्या, हिच्या ताब्यात देऊ नका असं घाबरतच बोलते. तेव्हा गौरी रागाने घारे मीच यांना शिक्षा देणार असं बोलत माईंना लगेच गप्प करते. तेव्हा देवकी माई या घरच्या मालकीण आहेत, त्याच शिक्षा देतील असं गौरीला सांगते. तर गौरी माईंना मी घर सोडून चालले अशी धमकी देते. तेव्हा माई तुला जी पाहिजे ती शिक्षा दे, परंतु हे घर सोडून जाऊ नको असं गौरीला सांगतात. तेव्हा देवकी मोठ्याने रडू लागते व माई तुम्ही हे काय केलंत, आमची वाट लावलीत असं रडत रडतच सांगते. त्यावर गौरी मी नाही, तुम्ही स्वतःच्या कर्माने वाट लावून घेतलीत असं सांगते व शिक्षा म्हणून आज दिवसभर दोघींना तिची सावली म्हणून तिच्यासोबत राहायचे अशी ऑर्डर देते. मी उठले की तुम्ही उठायचं, चालले की चालायचे, बसले की बसायचे आणि झोपले की एकीने पाय तर एकीने डोके चेपायचे असं गौरी दोघींना पण सांगते व मोठ्याने ओरडून चला म्हणत दोघींना तिच्यासोबत घेऊन जाते. तेव्हा नाईलाजाने शालिनी देवकी गौरीच्या मागे जातात आणि त्यानंतर देवकी शालिनीला तुम्ही 0 तर ती 100 आहे असा डायलॉग देते. तेव्हा शालिनी वैतागाने तुम्ही हे काय बडबडत आहे, ती कालची आलेली पोर मला भारी पडणार का असं विचारते. तेव्हा देवकी शालिनीला पडणार नाही तर पडलीच आहे असं सांगते. तेव्हा शालिनी चिडून माझा गाल अजून दुखत आहे म्हणून गाल चोळू लागते. तर तेवढ्यात गौरी दोघींच्या अंगावर कपडे फेकते व स्टाईलमध्ये एंट्री मारते. दोघी पण खूपच घाबरतात. तर तेव्हा गौरी शालिनी देवकीला ऐनवेळी काय शिक्षा द्यायची ते सुचेनासे झाले होते, म्हणून ही कपडे व्यवस्थित धुवून वाळून व इस्त्री करून या पांढऱ्या पालीच्या खोलीत नेऊन ठेवायची असं काम दोघींना पण देते. तेव्हा शालिनी जा तुला खूळ लागले की काय असं गौरीला बोलते. तेव्हा गौरी दोघींच्या अंगावर धावून जाते व दोघींना पण घाबरवते. तेव्हा देवकी शालिनीला कशाला हिच्या नादी लागता असं समजावून सांगते व गौरीला आम्ही संध्याकाळपर्यंत कपडे आणून देतो असं सांगते. तेव्हा गौरी दोघींना पण संध्याकाळपर्यंत नाही, आता 11 वाजले आहे, बरोबर 12 वाजता सगळी कपडे साफ झाली पाहिजे असं सांगते. तेव्हा गौरीची ती ऑर्डर ऐकून दोघी पण कोमात जातात. तेव्हा देवकी गौरीला 1 तासात सर्व कामे कसे शक्य आहे असं विचारते. तेव्हा गौरी तिला तुझा पण गाल पुढे कर म्हणून सांगते. तेव्हा देवकी खूपच घाबरते व नको नको आम्ही करतो असे म्हणत लगेच तिथून धूम ठोकते. तुमचा वेळ सुरू झाला असं गौरी दोघींना पण सांगते. तेव्हा दोघीही कपडे धुवायला सुरुवात करतात व दोघींची मजा गौरी लांबून पाहू लागते. शालिनी व देवकीचे कपडे धुताना खूप हाल होत असतात. त्यानंतर दोघीही कपडे वाळायला घालतात व इस्त्री करू लागतात. तेव्हा इस्त्री करत असताना शालिनीला चटका बसतो. तेव्हा शालिनी खूपच मोठ्याने ओरडते. त्यानंतर गौरी 5 4 3 2 1 असं मोठ्याने मोजते. तेव्हा देवकी शालिनी काम झाले म्हणत सर्व साड्या व कपडे तिथे घेऊन येतात. तेव्हा गौरी दोघींना साड्या तर ओल्याच आहे, आता तुम्हाला दुसरे काम असं सांगते. ते ऐकून दोघीही रडकुंडीला येतात. तेव्हा गौरी दोघींना उकाडा खूप वाढला आहे, पाणी पिण्यासाठी सारखं वर खाली जावे लागते, तुम्ही हा हंडा भरून ठेवा असं सांगते. तेव्हा ते ऐकून देवकी खुश होत एवढेच ना असं म्हणत हंडा उचलू लागते. तेव्हा गौरी तिला थांबवत हा हंडा इथेच राहणार, पाणी वर येणार व हंडा भरणार, ते पण या चमच्याने भरणार. तुम्ही दोघी तोंडात चांदीचा चमचा घेऊन आलात ना, आता तोंडात चमचा धरून 1 तासामध्ये हा हंडा भरवायचा असं गौरी दोघींना पण सांगते. तेव्हा शालिनी रडत रडत 1 तासामध्ये हंडा कसा भरणार असा प्रश्न गौरीला करते. तेव्हा युअर टाईम इज स्टार्ट असं गौरी बोलते. तेव्हा मुकाट्याने दोघी पण चमच्याने तो हंडा भरू लागतात. तर तेव्हा गौरी दोघींची पण मजा पाहते व खूपच खुश होते. तेव्हा देवकी शालिनी खूप थकून जातात. देवकी युक्ती करते व खोलीबाहेर पाणी भरून ठेवते. तेव्हा शालिनी खूपच खुश होते, परंतु गौरी दोघींना रंगेहात पकडते. दोघीही घाबरून पुन्हा पाणी खालून आणू लागतात. तेव्हा दोघींच्या पायांची पूर्णपणे वाट लागते. अखेर वेळ संपते. तेव्हा गौरी हंडा पाहते व हे काय, अजून अर्धा पण भरला नाही असं दोघींना पण सांगते.
तेव्हा ते जाऊ द्या, आता अजून 1 तासाची वेळ देते, पुन्हा हंडा भरा असं गौरी म्हटल्यावर दोघी पण खूप मोठ्याने रडू लागतात. तर तेव्हा गौरी देवकी शालिनीला तुम्ही दमलात का, आता मी झोपते, तुम्ही मला हवा घाला असं सांगते. तेव्हा शालिनी हवा कशापायी, मी AC लावून देते ना असं गौरीला बोलते. त्यावर मला कृत्रिम हवा आवडत नाही असं गौरी शालिनीला सांगते. तेव्हा दोघी पण लगेच डोक्याला हात लावतात. 1 तास हवा घाला, तुमची वेळ आता सुरू होत आहे असं म्हणत गौरी लगेच झोपी जाते. तेव्हा देवकी शालिनी मुकाट्याने गौरीला हवा घालू लागतात. तर तेवढ्यात मानसी तिथे येते. तर दोघींची अवस्था पाहून मानसीला खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे असं मानसी शालिनीला सांगते. तर तेव्हा देवकीकडे वही देत शालिनी मानसीबरोबर लगेच बाहेर येते. तेव्हा मानसी शालिनीला गौरीने तर तुमचे पार माकड बनवून टाकले असं बोलते. तेव्हा शालिनी मानसीला जाऊ दे ग, मोठी गोष्ट मिळवण्यासाठी लहान सहान गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागतं असं सांगते. त्यानंतर मानसी शालिनीला मला असं वाटत आहे की मी तुमच्या भानगडीत पडून चुकीची गोष्ट डन केली आहे. तुमचा हा प्लॅन होण्याच्या अगोदर माझा अनिल किमान माझ्याशी लग्न करण्याचा तरी विचार करत होता असं वैतागाने शालिनीला सांगते. तर तेव्हा शालिनी मानसीला धीर देत तुमचे लग्न होणारच म्हणून सांगते. तेव्हा मला त्या अनिलचं लक्षण काही ठीक दिसेना, तुम्ही माझे व अनिलचे लग्न लगेच लावून द्या असं मानसी शालिनीला सांगते. तेव्हा शालिनी धक्क्याने मानसीला तुझा माझ्यावर विश्वास नाही का, तू माझ्यावर विश्वास ठेव, ठरल्याप्रमाणे जयदीपशी तुझे लग्न झाल्यानंतर मी तुला हळूहळू या समुद्यातून बाहेर काढणार व मी स्वतः तुझे अनिलशी लग्न लावणार असं सांगते व मानसीला लगेच तिथून काढून देते. तर इकडे देवकी दोन्ही हाताने हवा घालत असते. त्यानंतर देवकी AC चालू करते व पाणी पिते व लगेच तिथून बाहेर निघून जाते. तर इकडे शेखर व रेणुका खुश होत जयदीपला त्या नव्या गौरीने शालिनी वहिनीच्या कानाखाली मारली म्हणे असं विचारतात. तेव्हा जयदीप लगेच होकार देतो. तेव्हा रेणुका लाईव्ह बघायला खूप मजा आली असती असं जयदीपला बोलते व याच मुलीला तू गौरी म्हणून घरात ठेवून घे असं जयदीपला आनंदाने सांगते. ते ऐकून जयदीपला मोठा धक्काच बसतो. तेव्हा शेखर पण जयदीपला रेणुका बरोबर बोलत आहे म्हणून सांगतो. तेव्हा जयदीप शेखरला आज शालिनी वहिनीच्या कानाखाली त्या गौरीने मारली, उद्या ती तुमच्या पण कानाखाली देऊ शकते असं शेखरला सांगतो. तेव्हा शेखरला खूप मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की गौरी मानसीला धमकी देत मानसीचे तोंड दाबणार आहे. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब